नमस्कार. रेड्डी वॉइस स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे. माझी बायको. 3 वर्षापूर्वीची ही गोष्ट. माझ्या बायकोला मी प्रेमाने काळे वेडे बोलायचे. बायकोच्या बाबतीत मी आई वडिलांच्या कृपेने नशीबवान ठरलो. मला प्रेम विवाह करायचा होता, पण मला कोणी भेटलीच नाही प्रेम विवाह करायला. मग आई वडिलांच्या इच्छेमुळे त्यांना आवडेल असं लग्न करायचं ठरवलं. दरवर्षी लग्नाच्या वाढदिवसाला मी तिला सुख मिळावं म्हणून सिद्धिविनायकाला जायचो. माझं खरं प्रेम कधी मी तिला दाखवलंच नाही. जास्त प्रेम केलं की बायको बिघडते असं मला वाटायचं. ती दिसली की तिला ओरडायचं, टोमणे मारायचो. मी वाईट नवरा आहे असं तिला दाखवायचो, पण लपून तिच्या नकळत तिच्या निस्वार्थ जीवापाड प्रेम करायचं. कधी कधी मला भीती वाटायची की माझ्या अशा वागण्यामुळे ती मला सोडून तर जाणार नाही ना. पण ती मला नाही सोडणार एवढा मला विश्वास होता. तिच्या नकळत सिद्धिविनायकाला जायचो. खरं कारण म्हणजे मी तिच्यामुळेच खूप खुश होतो. कशी पण असली तरी माझी अर्धांगिनी होती ती. आणि उद्या जरी मुलांनी घराबाहेर हकललं तर बायकोच सोबत असणार. सुरुवातीला तिच्याशी लग्न करून मी काही दिवस खुशच नव्हतो, कारण मनाला अप्सराच पाहिजे होती. तरुण मनाला अप्सराच पाहिजे होती. पण सावळी कोमल भेटली. लग्न झाल्यानंतर मी थोडं तिला टाळतच असायचो, पण तिने कधी राग मानला नाही. मी कारण शोधायचो, तिच्याशी भांडायचं, पण मी भांडण रागात सुरू करायचो आणि ती प्रेमळ एकच शब्दात माझा राग शांत करायची. मी जेवढं तिच्यापासून पळायचा प्रयत्न करायचो तेवढंच तिच्या जवळ खेचलो जायचो. सावळी असली तरी चेहऱ्यावर जादूची चमक होती. मी तिच्या प्रेमात पडत होतो, कारण ती होतीच तशी. तिच्यावर कविता करावी अशी होती ती माझी बायको. शांत स्वभावाची गोड परी म्हणजे माझीच बायको. आई वडिलांनी दिलेली आयुष्याची गोड भेट म्हणजे माझी बायको. साक्षात देवीसारखी पूजा करत राहावी अशी माझी बायको. घरातली सर्व कामं करून न कंटाळणारे स्त्री म्हणजे माझी बायको. व्यवहार ज्ञान असणारी, माझ्यापेक्षा हुशार म्हणजे माझी बायको. माझ्या आई वडिलांसमोर मी तिचा खूप अपमान करायचो, पण कधी मला उलट उत्तर दिलं नाही. माझे आई बाबा मला ओरडायचे. मी तिला बोललो की ती कोपऱ्यात रडत बसायची. दुसऱ्या दिवशी परत काल रात्रीचं विसरून सकाळी गोड हसत नवीन सुरुवात करायची. तिच्या हसण्याने मला वेडच केलं होतं. आज माझ्या लग्नाला 25 वर्ष झाली. आज तिला म्हणजेच माझी बायको कोमल हिला रोमॅन्टिक रात्रीचं जेवण द्यायचं ठरलं होतं माझं. आज ऑफिसमधून सुट्टी काढून योजना आखली होती मी. आज तिला संध्याकाळी तिच्या ऑफिसमध्ये भेटायचं ठरलं होतं माझं. नंतर चौपाटी फिरायची, हॉटेलमध्ये जेवायचं, रात्री तिचं आवडतं आईस्क्रीम खायचं आणि तिला एक पर्स भेट द्यायची असं माझं ठरलं होतं. तिचं ऑफिस 6ला सुटेल हे माहीत असूनही मी 4ला तिच्या ऑफिसच्या गेट बाहेर उभा राहिलो. एका हातात एक तिच्यापेक्षा कमी सुंदर असलेलं गुलाब, दुसऱ्या हातात तिला आवडणारी कॅडबरी. मनात ठरवलं आज तिच्यासोबत फक्त प्रेमाच्या गोष्टी करायच्या. 25 वर्षासारखा अर्धवट मूर्ख वेड्या नवऱ्याला सहन केलं म्हणून तिचं खूप आभार मानायचं. माझं ठरलं होतं. 6 वाजून गेले तरी ती अजून आली नाही. तिच्या ऑफिसमधले सर्वजण जाताना दिसले, तरीही का आली नाही. आज भरपूर काम असावं. 7 वाजले अजूनही ती आली नाही. खरंच तिचा बॉसचा गळाच दाबावा असं वाटलं. 8 वाजले तरी आली नाही. वैतागलो होतो, पण रागवायचं नाही ठरवलं होतं. 9 वाजले तरी आली नाही. आता सहन होत नाही. सरळ तिच्या ऑफिसमध्ये गेलो. ऑफिस बॉय ऑफिस बंद करत होता. मी म्हटलं, अरे थांब, माझी बायको आत आहे अजून. ऑफिस बॉय म्हणाला, अहो सर, सगळेच गेले आत्ताच, आत कोणी नाही. तुम्ही कोण? अरे कोमलबाई असते. ऑफिस बॉय, कोण कोमलबाई? इथे कोणी कोमल नावाचं काम करत नाही. ए गप, तुला काय माहित नाही. थांब 1 मिनिट सर, तुमचा गैरसमज दूर करतोय. ऑफिसचे मेन सर येत आहेत. ओके सर, हे कोणत्या तरी कोमलबाईंना शोधत आहेत. त्यांना सांगितलं इथं कोणी कोमल म्हणून काम करत नाही. तू शांत बस, तू काम कर. सर बोला, तुम्ही कोण? अहो सर, मी कोमलबाईंना भेटायला आलो. खूप वेळ त्यांची वाट पाहतोय. सर म्हणाले, तुम्ही कोण आहात ते आधी सांगा. मी कोमलबाईंचा नवरा. सर म्हणाले, आत या तुम्ही, हे घ्या पाणी. थँक्यू सर, तुम्हाला भेटून बरं वाटलं. मी तुमच्या दुःखात सहभागी आहे सर.
कृपया शुद्धीवर या. स्वतःला सांभाळा. मला काय धाड भरली आहे. कोमलबाईंना देवाज्ञ होऊन 24 वर्ष झालेत. मी 2 मिनिटं शांतच होतो आणि स्वतःला सांभाळलं. सगळं नीट होईल. तुम्हाला घरी सोडू का मी? माफ करा सर. तिची इतकी सवय झाली आहे ना की तिला विसरणं अवघड होतंय. माझी चूक झाली. माफ करा. माफीची गरज नाही सर. त्यांचं काम खूपच छान होतं. ऑफिस बॉय नवीन आहे, त्याला माहीत नाही. चला तुम्हाला घरी सोडतो. नको सर, मी येतो. बाय. सरांचा निरोप घेऊन मी निघालो. हातातला गुलाब कोमेजला. कॅडबरी वितळली. मी तसंच ते रस्त्यावरच्या भिकारी मुलाला दिलं. तो खुश झाला. मी सरळ चौपाटीला गेले. तिचा विचार करत बसलो. खरंच लग्नानंतर 1 महिन्यानंतर माझी बायको 2 चाकीवरून पडून मरण पावली होती आणि त्याला जबाबदार पण मीच होतो. मी परत त्या भूतकाळात वाहून गेलो. जुलैमधला तो शनिवार मी कधीच विसरू शकत नाही. आमचे लग्न होऊन 1 महिना झाला होता. त्या दिवशी कोमलचा वाढदिवस होता. घरात सर्वांना सांगितलं आज मित्राचं लग्न आहे. कोमल आणि मी मोटरसायकल घेऊन लग्नाला जाणार आहोत. कोमल मला म्हणाली तुम्ही जा. माझी खरंच बाहेर यायची इच्छा नाही. अगं चल, तुला पण जरा वेगळं वाटेल. माझ्या मित्रांना भेटशील. मस्का मारून मी कोमलला तयार केलं. खरं तर लग्न नव्हतंच, पण बायकोला सगळ्यांसमोर कसं बोलवायचं. जाऊया फिरायला म्हणून हे कारण. आम्ही निघालो घरातून डायरेक्ट चौपाटीवर. अहो लग्न कुठे आहे तिने विचारले. तू गप्प बस आणि चल माझ्याबरोबर. कोमलला एका ठिकाणी थांबवून मी केक आणायला गेलो होतो. तिच्या चेहऱ्यावर प्रश्न दिसत होता. मी आलो तेव्हा एक गुलाब दिला, कॅडबरी खाऊ घातली आणि केक समोर ठेवून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. ती खूप खुश झाली. तिचं हसणं मला अविस्मरणीय सुख देऊन गेलं. केक कापला. दोघांनी खाल्ला आणि राहिलेला केक चौपाटीवर फिरत असलेल्या गरीब मुलांना दिला. कोमल खूप खुश होती. तिला चौपाटीच्या पाण्यात नेऊन भिजवलं. भिजलेल्या अवस्थेत ती फुलासारखी फुलली होती. तिच्यासोबत बोलण्यात कधी वेळ गेला कळलाच नाही. अचानक पाऊस सुरू झाला. चला लवकर घरी, आई बाबा वाट पाहत असतील. हो, पाऊस कमी झाल्यावर निघूच. पाऊस कमी झाल्यावर आम्ही निघालो. घरी लवकर पोचायचं या दृष्टीने 50-60 किमी वेगाने मी गाडी चालवत होतो. हायवेला लागल्यानंतर अचानक माझ्यासमोर एसटी आली. पाऊस थांबला होता. गाडी वेगातच होती. वाईट वेळ होती. बसच्या मागे असल्यामुळे आणि मोटरसायकलच्या कमी प्रकाशामुळे मला खड्डा दिसलाच नाही. गाडी मोठ्या खड्ड्यातून वेगाने बाहेर पडली. कोमलने मला घट्ट पकडलं, पण घात झाला. लागोपाठ 2 खड्डे पाणी भरल्याने मला दिसलेच नाही. गाडी जोरात खड्ड्यात आपटली आणि कोमल गाडीवरनं पडली. कोमल गाडीवरून पडल्यावर मी लगेच गाडी थांबवली. गाडी तशीच टाकून कोमलकडे धावलो. मला काहीच सुचत नव्हतं. ती बेशुद्ध अवस्थेत होती. एका माणसाने गाडी बाजूला लावली. कोमलला रस्त्यातून बाजूला घेतलं. रिक्षा थांबवून आम्ही हॉस्पिटलकडे निघालो. कोमलच्या डोक्यातून रक्त वाहत होतं. माझे हात, शर्ट, पॅन्ट कोमलच्या रक्ताने भिजले होते. काही सुचत नव्हतं. कोमलला हॉस्पिटलमध्ये आणलं. डॉक्टर चेकअपला आले आणि म्हणाले माफ करा, पण यांचं निधन झालं. एका क्षणात पायाखालची जमीन सरकली होती. लाजणारं फूल एका क्षणात कोमाजलं होतं. मी आईबाबांना फोन लावून सर्व सांगितलं. माझ्यासाठी वातावरण बेशुद्ध झालं होतं. अंतिम संस्कार झाले, पण मी सुन्न होतो. लोक खूप स्वार्थी असतात. अपघाताची वेळ माझ्यासाठी वाईट होती. त्याचा लोकांनी चांगलाच फायदा घेतला. कोमलची पर्स, मोबाईल, गळ्यातील चेन, तुटलेले घड्याळ सर्व गायब झाले होते. 5 महिने कधी गेले कळलेच नाही. काही महिन्यानंतर आईबाबांनी दुसऱ्या लग्नासाठी आग्रह केला, पण माझा पूर्ण विरोध होता, कारण स्वतःला मी अपराधी मानत होतो. माझ्या बायकोला मीच खून केला असं मला वाटत होतं. दुसरं लग्न म्हणजे समजून केलेला करारच असं मला वाटायचं. आणि आज या ऑफिसच्या सरांमुळे मला जाणवले की मी आजारी आहे. बायकोचं निधन होऊन 24 वर्ष 11 महिने झाले, तरी तिला मी विसरलो नाही. तिच्या 1 महिन्याच्या अस्तित्वाने मला वेडं केलं होतं. आई बाबा पण सोडून गेली आणि मी दादा वहिनीकडे राहत नाही, एकटाच राहतो. त्या एकट्या घराने मला आजारी बनवलं. कधी कधी मी ऑफिसमधून घरी येऊन या मोकळ्या घरात पाणी आणि चहा मागायचो. कधी कधी आंघोळ करून कोमलला हाक मारून टॉवेल मागायचो.
तासनतास कोमलच्या फोटोशी गप्पा मारायचो. या सगळ्या गोष्टी मला जाणवल्या. लगेच दुसऱ्या दिवशी मी एका मानसिक आजारावरील तज्ज्ञ डॉक्टर स्मितांना भेटलो. त्यांना माझ्याबद्दल मी सर्व सांगितलं. तुम्ही बरे होऊ शकता. पहिली गोष्ट, तुमच्या बायकोच्या मृत्यूच्या धक्क्यामुळे तुम्ही आजारी पडलात. तुमच्या बायकोला तुम्ही मनात जिवंत ठेवलं, त्यामुळे तुम्हाला तिची भास होतात. तुम्ही तुमच्या मनाला सांगा तुमची बायको कधीच परत येणार नाही, कारण ती हे जग सोडून गेली. नंतर तिच्या बरोबर घालवलेले क्षण आठवून भरपूर रडा. रडणं म्हणजे झालेल्या दुःखाला विसरण्याचा उपाय आहे. रडल्यानंतर तुमचं मन स्थिर, शांत होईल. तुमच्या बायकोच्या मरणाला तुम्ही स्वतः जबाबदार नव्हता, ती परिस्थिती जबाबदार होती, हे स्वतःला सांगा. शांत झोपा, व्यायाम करा, ध्यान करा, वेळेच्या वेळी जेवा. तुमच्या भावाच्या घरी जमलं तर राहायला जावा. स्वतःला एकटं कोंडून घेऊ नका. निसर्गात फिरा. भूतकाळ बदलत नाही म्हणून त्याला विसरणं योग्य. वर्तमान काळ बदलला म्हणजेच भविष्यकाळ सुंदर जाईल आणि नंतर तुम्ही नक्की बरे व्हाल. आज 3 वर्षानंतर मी बरा झालोय. आता स्वतःला भयानक मानसिक आजारातून सावरलं. मी आता मस्त खुश आहे. बायकोच्या फोटोशी आज पण गप्पा मारतो, पण ती गेल्या याची जाणीव ठेवून. आता 58 वर्षाचा झालो. नोकरीतून सुटका झाली, पण आयुष्य आनंदात घालवतो. आता खूप कामं चालू आहेत. मी 60 वर्षावरील वयस्कर लोकांसाठी एक क्लब सुरू केला. आपण कितीही म्हातारे झालो तरी आपलं मन तरुणच ठेवायचं, हा क्लबचा हेतू. क्लबचे नाव पण नवीन सुरुवात ठेवलंय. या क्लबमध्ये फक्त हसायचं, खेळायचं, व्यायाम करायचा, पुस्तकं वाचायची, एकमेकांना मदत करायची, जुने चित्रपट पाहायचे, क्रिकेट पाहायचं, पिकनिकला जायचं आणि समाजसेवेसाठी जमेल तसे उपक्रम राबवायचे. झाडं लावणे, स्वच्छता राखणे, वयस्करांचा आदर करणे, यासाठी रॅली काढायच्या. शहरातल्या चौकात अभिमानाने उभ्या असलेल्या महान माणसांच्या पुतळ्यांना साफ ठेवायचं. जे सरकारला जमत नाही ना, ते आपल्या तरुण मनाने चांगलं करायचं प्रयत्न करायचा. ही सर्व कामे कोणत्या प्रसिद्धीसाठी, राजकारणासाठी न करता लोककल्याणासाठी करायची. ही सर्व कामे ही वयस्कर मंडळी आनंदाने, श्रमाने करतात. आपल्या पुढील पिढीला सुखशांती लाभण्यासाठी प्रयत्न करायचे, हाच आमच्या या क्लबचा हेतू. या क्लबमध्ये सगळे कामं मी सांभाळतो. माझी वेडी कोमल अजूनही मनात आहे. मला जगायला प्रेरणा देते. वेडी ती कधीच नव्हतीच, वेडा मीच तिच्या या प्रेमासाठी होतो, आहे आणि राहीन. समाप्त. कथा आवडल्यास चॅनलला लाईक्स व सबस्क्राईब करा.